हॅलो हॅलो नमस्ते. मी प्रोफेसर टी.एस. दांडगे. आज आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्समधला ग्राफिकल मेथडने फोर्स अनालिसिसचा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा याबद्दल थोडंसं बघणार आहोत. तर जर आपल्याला एखादी प्रॉब्लेम अनालिटिकल मेथडनं सोडवताना जे उत्तर येते तेच उत्तर आपण ग्राफिकल मेथडने जर प्रॉब्लेम सॉल्व केला तर येते. आता या मेथडमध्ये काय असतंय बघा, एखाद्या क्वाड्रंट सिस्टममध्ये एक्स आणि वाय कोऑर्डिनेट आहेत. ह्याच्यामध्ये काय होते, 1 2 3 4 प्रॉब्लेम दिलेले आहेत. समजा हे 4 प्रॉब्लेम दिल्यानंतर, हे 4 फोर्सेस दिल्यानंतर तुम्ही त्याचं रिझोल्युशन करता आणि त्याचा अनालिटिकल मेथडने आर काढता, आर आणि थिटा काढता. आता इथं तुम्हाला आर आणि थिटा अनालिटिकल मेथडच्या ऐवजी ग्राफिकलनं देखील काढता येते. समजा या ठिकाणी मी हे वाय ॲक्सिस आहे आणि हा आहे एक्स ॲक्सिस. ह्या एक्स ॲक्सिसवर आणि वाय ॲक्सिसवर आम्ही एक 3 फोर्सेस घेणार आहोत. समजा हा पहिला फोर्स आहे, ह्याचा अँगल किती आहे दिलेला आहे. हा पहिला फोर्स आहे, वरच्या डायरेक्शनमध्ये जाणारा आहे. हे आहे समजा 2 किलो न्यूटन. आता या ठिकाणी या एक्स ॲक्सिसच्या अलॉंग पण एक फोर्स जातोय. समजा एक्स ॲक्सिसच्या अलॉंग 1 किलो न्यूटनचा फोर्स ॲक्ट होतोय. आता हा एक्सच्या अलॉंग पहिला फोर्स ॲक्ट होतोय 1 किलो न्यूटनचा. हा दुसरा फोर्स ॲक्ट होतोय 2 किलो न्यूटन. ह्याचा अँगल एक्स ॲक्सिसला दिलेला आहे किंवा नाही जरी दिला तरी काही फरक पडणार नाही. हा आहे 30 डिग्रीचा समजा. आता इथे एक फोर्स आहे वाय ॲक्सिसच्या अलॉंग, हे 5 किलो न्यूटनचा आहे. आता एकूण फोर्सेस किती झाले, 3. 1 किलो न्यूटन, 2 किलो न्यूटन, 5 किलो न्यूटन. आता हे लक्षात घ्यायचं आहे, एक्स ॲक्सिसच्या अलॉंग हा 1 किलो न्यूटन आहे, वायच्या अलॉंग हा 5 किलो न्यूटन आहे. तिघं बाहेर चालले. आता मी काय करतो, एखादी फोर्स आतल्या डायरेक्शनमध्ये येणारा दाखवतो, टुवर्ड्स ओ. आता या ठिकाणी थोडंसं विचार करा, हे एक्स ॲक्सिसची डायरेक्शन जे आहे, ह्या ॲक्सिसच्या डायरेक्शन मी आता काय करतो, इथं असा घेतो 4 किलो न्यूटनचा फोर्स बाहेरच चाललाय. आता इथं मी काय करतो, या ठिकाणी एक फोर्स घेतो आणि हा आहे 2 किलो न्यूटनचा. आता सारे फोर्सेस बाहेर चालले. आता एखादी फोर्स मी आत येणारा देखील मी घेणार आहे. 1 2 3 4 5. आता थोडंसं विचार करा, मी इथे एक फोर्स घेतो 45 डिग्रीवर आहे हा, आणि हा असा ॲक्ट होतोय आत. 8 किलो न्यूटनचा आहे, 8 किलो न्यूटन आतल्या बाजूला. आता इथं मी काय करतो, 1 2 3 4 5 आणि हे 6 फोर्सेस आहेत. आता 6 फोर्सेस मला वाटते या प्रॉब्लेममध्ये सफिशियंट आहेत. आता ह्याच्यामध्ये एखाद्याची डायरेक्शन मी चेंज केलो तर कसं होईल, हे 2 किलो न्यूटनचा बाहेर चालला ना, ह्याला मी आतल्या डायरेक्शनमध्ये दाखवतो. का फरक पडणार आहे, हे 8 किलो न्यूटन टुवर्ड्स ओ, 2 किलो न्यूटन टुवर्ड्स ओ ॲक्ट ठेवल्यात आणि 4 2 1 5 बाहेर चाललेत. आता ह्याचा रिझल्टंट कुठं येतो, अँगल कसा करतो. अँगल आपण मेजर करताना इथून सुरुवात करायची आहे. इथून हे 0 90 180 370 360. आता असा अँगल मोजतोय. आता ह्याला ग्राफिकली तुम्हाला ह्याचं उत्तर काढायचं आहे, ग्राफवर ग्राफिकली काढायचं आहे. ग्राफवर तुम्ही पहिल्यांदा हे फोर्स कसे येतात, एक वर्टिकल रेषा, त्या डार्क रेषा असतात बघा 10 आणि 10च्या ह्याच्यावर, एका रेषेवर ही लाईन ड्रॉ केली, हे दुसऱ्या ड्रॉ केली आणि ह्याच्यानंतर हे फोर्सेस 30 डिग्रीचा अँगल इकडून घेतला. हा अँगल आहे 45 डिग्रीचा. इकडून 45 असेल तर इकडून 45 राहतो. हा इकडून 30 आहे तर इकडून 60 राहील, इकडून 45 राहील. आता ह्याला तर अँगल नाहीच. एकूण फोर्सेस किती झाले, 1 2 3 4 5 6. ह्याच्यापैकी 1 2 3 4 बाहेर चाललेले आहे आणि हे 2 आणि 8 टुवर्ड्स ओ येत आहेत. आता ह्याला मला ग्राफिकली तर ग्राफवर काढायचे. हे दिलेले फोर्सेस असे आहेत. आता मी ग्राफ काढताना इथं काढण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी हे दिसणार आहे तुम्हाला. थोडंसं मी हे थोडासा कॅमेरा चेंज करतो. आता थोडं विचार करा. या ठिकाणी मी पहिल्यांदा ग्राफ पेपर दिलेला आहे, त्या पेपरला हे फोर्स डायग्राम पहिल्यांदा अशी काढलो. हे स्पेस डायग्राम आहे, हे स्पेस डायग्राम, आणि त्याच्यानंतर मी जी काढणार आहे उत्तराच्या रूपानं त्याला स्पेस डायग्रामच्या ऐवजी वेक्टर डायग्राम म्हणायचं.
हे स्पेस डायग्राम आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक स्केल ठरवावी लागते. हे दिलेले फोर्सेस तुम्हाला लांबीच्या रूपानं तिथं ड्रॉ करायचे, म्हणजे एका ह्याचं कन्व्हर्शन तिकडं दुसऱ्या ह्याच्यात करायचे आहे. जसं आम्ही स्केल काय घेतो, एक मीटरला 1 सेंटीमीटर, 1 किलोमीटरला 1 सेंटीमीटर. आता थोडासा विचार करा या ठिकाणी. हॅलो, जॉईन केलात ना? हॅलो, आवाज येतोय का? हॅलो, आवाज येतोय का? हॅलो, माझा आवाज येतोय का? ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागतं सांगतोय का. पहिल्यांदा हे ग्राफवरच काढायचे, त्याच्या खाली हा ग्राफचा इकडला साईड भाग किंवा तर खाली घेतला तरी काही फरक पडत नाही. हे साईड खाली घ्यायचं असेल थोडंसं ह्याला डाऊन करावं लागेल. आता या ठिकाणी मी इथे ही डायग्राम काढताना आता तुम्हाला स्केल घ्यावं लागेल. इथं स्केल कशी ठरवायची बघा. स्केल, इथं स्केल घेतो मी. स्केल आता इथं न्यूटन मध्ये आहे, किलो न्यूटन मध्ये 1 2 5 हायेस्ट स्टार्ट आहे 1 ते 8 मध्ये. मग मी असं घेतलं तर चालेल का? एका किलो न्यूटनसाठी 1 सेंटीमीटर. 1 किलो न्यूटन स्केल कशी घ्यायची? 1 किलो न्यूटन बरोबर 1 सेंटीमीटर ऑन द ग्राफ पेपर. आता हे स्केल लिहिताना आता 1:100 2:1 1:2 असे लिहायची गरज नाही. आता लिहिताना म्हणजे कळत आहे 1 किलो न्यूटन साठी आम्ही आमच्या ग्राफ पेपरवर 1 सेंटीमीटर घेतलेला आहे, असा त्याचा अर्थ क्लिअर होतो. किंवा 1 cm = 1 किलो न्यूटन कसंही लिहिलं तर चालतंय. आता तुमचा हा ग्राफ पेपर आहे, इथं ग्राफ पेपर, इथं तुमचा हा वाय आहे. आता वाय देखील काढायची गरज नाही. सॉरी, हे एक्स आणि वाय काढलेला आहे. आता तुम्ही काय करायचे, ते पॉईंट घ्यायचं. आता पॉईंट घेताना वरी स्पेस किती ठेवायचा, खाली किती ठेवायचा, इकडे किती ठेवायचा, हे थोडंसं आपल्याला ड्रॉ केल्याशिवाय लक्षात येत नाही. काय येत नाही. समजा मी इथं आता फोर्स पॉईंट घेतलो एक. आता ह्याला पहिल्यांदा त्याच्या अगोदर आणि तुम्हाला ह्याला कोडिंग करावं होतं. कोडिंग म्हणजे एक फोर्सला ए आणि बी मध्ये बाइंड करावं होतं. कसं करायचं सांगताय का? तुम्ही इथून सुरुवात करणार आहात तर अँटी क्लॉकवाईज करायचे आहे का क्लॉकवाईज ठरवायचे पहिल्यांदा. समजा मी इथून करतो, हा पहिला फोर्स घेतो मी, ह्याला ए घेतलो नाव इथं आणि इथं बी जर घेतलो. आता मी कसं करलो, ए बी सी डी अँटी क्लॉकवाईज चाललोय. तुम्ही ए बी सी डी ई एफ क्लॉकवाईज घेऊ शकता. तुम्ही इथूनच सुरू करा असं काय नाही, इथूनही सुरू करू शकता, इथून करू शकता. जिथून सुरू केलं तिथंच पुन्हा तुम्हाला यायचं. मी आता इथून सुरू केलं. ए, हे बी, हे सी, हे डी, हे ई, हे एफ आणि हे जी घ्यायची गरज आहे. आता एफ बघा, ए आणि बी च्या मध्ये 1 किलो न्यूटन, बी आणि सी च्या मध्ये 2 किलो न्यूटन, सी आणि डी च्या मध्ये 5 किलो न्यूटन, डी आणि ई च्या मध्ये 8 किलो न्यूटन टुवर्ड्स सेंटर, ई आणि एफ च्या मध्ये 4 किलो न्यूटन बाहेर आणि एफ आणि ए च्या मध्ये 2 किलो न्यूटन बाहेर. आता थोडं विचार करा, मी इथूनच कोडिंग केलंय ए बी सी डी अँटी क्लॉकवाईज केलं. तुम्ही इथूनच करावंच काय नाही, कुठूनही करू शकता, कुठलाही पॉईंट घ्या. आणि तुम्ही क्लॉकवाईज करता का अँटी क्लॉकवाईज करता काही फरक पडत नाही. आता मी समजा इथून घेतलो, इथून मी क्लॉकवाईज असं अँटी क्लॉकवाईज जाता, ह्याला ए म्हटलं, ह्याला बी म्हटलं, सी डी ई एफ म्हटलो, अँटी क्लॉकवाईज झालं. इथून सुरू केल्यानंतर इथून सुरू करून तुम्ही इकडे जाऊ शकता. ए बी सी डी ई एफ कसंही जाता येतंय, कुठूनही सुरू करा. मी इथून आता सुरुवात केलेली आहे या 1 किलो न्यूटन फोर्सला. इथून ए बी सी डी ई आणि एफ आणि पुन्हा ए. आता इथे एक पॉईंट घ्या. तुमची रोलिंग स्केल 15 सेंटीमीटरची आहे, म्हणजे 150 mm ची आहे. आता पॉईंट इथे घेतलात तुम्ही. आता पहिल्यांदा इथं ह्याला ए नाव दिलात. आता ए नावाचा जो फोर्स आहे ओ टू ए बाहेर चाललाय कुणीकडे, राईट कडे. किती आहे तो 1 किलो न्यूटन. आता मी स्केल काय घेतलं, 1 किलो न्यूटनला 1 सेंटीमीटर घ्यायचे. ठरलं आमचं. आता इथून आम्ही 1 सेंटीमीटर या लाईनला पॅरलल लाईन रोलिंग स्केल इथं ठेवायचं आणि स्केल असे ठेवून खाली यायचं, खाली यायचं, खाली यायचं. इथं आला, इथं एक रेषा अशी मारली समजा आणि हे 1 सेंटीमीटर अंतर 1 किलो न्यूटन साठी इथं मार्क केलं. ह्याला ए नाव आहे. ए च्या नंतर आता आम्हाला इथे बी चाललोय, सी चाललोय, तर ह्याला बी नाव द्या. आता हे फोर्स जे आहे ना ए आणि बी च्या मध्ये आहे. आता बी कडून मी सी कडे चाललोय. आता थोडंसं इथे विचार करायचा आहे. हे जे फोर्स आहे हा अँगल इथून तुम्हाला काढायचा आहे, पण कसा आतल्या डायरेक्शन मध्ये चाललाय तो. म्हणजे इथून पहिल्यांदा ह्या रेषेला असं रोलिंग स्केल ठेवायचं. हा बोला, बोल बाय, आवाज येतोय का?
हॅलो, आवाज येतोय का? हॅलो, आवाज येतोय का? माझं रेकॉर्डिंग चालू आहे, रेकॉर्डिंग ऐका आणि हे रेकॉर्डिंग तुम्हाला मी सेंड करणार आहे. हे रेकॉर्डिंग करून तुम्हाला मी टाकतोय. आता पहिल्यांदा ओ टू ए टू बी 1 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ केली. आता इथून ही जी रेषा आहे, हा जो फोर्स आहे, ह्या फोर्सला इथं स्केल असे ठेवायचे आणि रोलिंग स्केल असं घेत 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 इथपर्यंत बी पर्यंत यायचं आणि हॅलो हॅलो, बी पासून अशी पॅरलल रेषा ड्रॉ करायची. हॅलो, बी पासून रेषा मारल्यानंतर आता या ठिकाणचा हा फोर्स जो आहे बी आणि सी मधला 2 किलो न्यूटनचा आहे. 2 किलो न्यूटनसाठी किती सेंटीमीटर घ्यायचं? 2 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. का तर 1 किलो न्यूटनला 1 सेंटीमीटर आहे. आता तुम्ही इथं 2 किलो न्यूटनसाठी 2 सेंटीमीटर अंतर इथून मार्क करा. मार्क केलं इथं. आता हा फोर्स इकडल्या डायरेक्शन मध्ये आहे, टुवर्ड्स ओ, म्हणून हिची डायरेक्शन अशी होती. आता हिची डायरेक्शन अशी झाली. हे इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलंय असं गृहीत धरा तुम्ही आणि ह्याला नाव द्या सी. ए टू बी, बी टू सी 2 सेंटीमीटर घेतला. आता हे फोर्स झाला, ह्याच्यानंतर हा फोर्स घ्यायचा आहे. हा फोर्स वरच्या डायरेक्शन मध्ये चाललाय. इथून सी तुम्हाला इथून वर घ्यावं लागेल, इथून वर घ्यावं लागेल पॅरलल फोर्स. आणि हा वर चाललेला फोर्स ह्याची डायरेक्शन आहे अशी वर. हे 5 सेंटीमीटर घ्या. इथं 5 सेंटीमीटर घेतलं. आता ह्या सीच्या नंतर हिला नाव दिलं डी आपण. आता नंतर डी टू ई हा फोर्स टुवर्ड्स ओ चाललाय. तर ह्या रेषेला इथं रोलिंग स्केल ठेवायची आणि असं खाली या, इथे एक फेंट रेषा मारा. फेंट रेषा मारून त्याला असं वरी न्या किंवा रोलिंग स्केल असं ठेवलात तर इथं जायला तुम्हाला ड्राफ्टरच्या साह्यानं खूप छान जाऊ शकता. पण स्केलच्या साह्यानं जायचं असेल तर ही रेषा का करायची? ह्याला इथं फेंट. हॅलो सर. हॅलो हॅलो, माझा आवाज येत नसेल ऐका, मी रेकॉर्डिंग करतोय. रेकॉर्डिंग केल्यानंतर तुम्हाला मी सेंड करणार आहे. तुम्हाला दिसलं नाही किंवा समजलं नाही हे तुम्हालाही समजणार नाही, तुम्हालाही समजणार नाही. इथं रेकॉर्डिंग चालू आहे, रेकॉर्डिंग तुम्हाला मी सेंड करणार आहे. आता या ठिकाणची हा जो फोर्स आहे, ह्या फोर्सला तुम्ही इथं फेंट लाईन एक्सटेंड करा. ही स्केल अशी जर ठेवलात, इथं आलात आणि इथून तुम्ही वर अशी इकडे जा. ते आता ड्रॉ करतानाचं लॉजिक वेगळं आहे. आता इथून मी इथं काय करणार, एक रेषा ड्रॉ करणार. अशी रेषा फेंट पॅरलल रेषा ड्रॉ केली. आता ह्या रेषेला 8 किलो न्यूटन असल्यामुळं 8 सेंटीमीटर इथं पॉइंट मार्क करावा लागेल. हे डी च्या नंतर हे ई आहे. आता ई च्या नंतर हे जे फोर्स आहे ह्याला पॅरलल इथून पॉइंट मार्क करायचे. आता कसं करणार तुम्ही? ह्याला खाली घ्यायचं असं किंवा ह्या रेषेला खाली इकडे एक्सटेंड करा. एक्सटेंड करून त्या रोलिंग स्केलला इथून खाली आणा आणि इथं ह्याला पॅरलल रेषा ड्रॉ करा. आता हे काढताना थोडंसं अवघड आहे. आणि हा आहे 4 किलो न्यूटनचा फोर्स. हे किती आहे? 4 किलो न्यूटन. हा प्रॉब्लेम जो आहे 4 किलो न्यूटन. इथं 4 आहे. आता इथं आल्यानंतर तुम्हाला इथून हे 4 किलो न्यूटन इथपर्यंत 4 सेंटीमीटर. तिथून हा फोर्स आहे एफ टू ए, ह्याला खाली घ्यावं लागेल. किती आहे तो? 2 किलो न्यूटनचा आहे. हे ई नंतर एफ आहे, नंतर हे ए आहे. एफच्या नंतर ए आहे. आता हे फोर्स खाली आला. आता ह्याला जॉईनिंग करायचं. इथून हे डॉटेड लाईन न जॉईनिंग करायचं. हॅलो सर. हा बोला सर. हॅलो. हा बोला सर, गेली जेवण. हॅलो हॅलो, आवाज येतोय का? हॅलो, रेकॉर्डिंग चालू आहे त्याच्यामुळं तुम्ही माझं फक्त ऐकायची तयारी ठेवा. आता या ठिकाणी ए आणि हे ए जॉईनिंग करा. एफच्या नंतर एफ टू हे फोर्स इथं आला आणि ह्याला जॉईनिंग करा आणि हे डिस्टन्स मोजा. हे डिस्टन्स सेंटीमीटर मध्ये समजा 4 सेंटीमीटर अंतर आलं किंवा 3 सेंटीमीटर आलं. ते मोजलेलं जे डिस्टन्स आहे त्याला स्केलनं पुन्हा मल्टिप्लाय करा. आर बरोबर डिस्टन्स, आलेलं डिस्टन्स इंटू स्केल. स्केल किती आहे 1 सेंटीमीटरला?
1 किलो न्यूटन आहे. आता हे 4 सेंटीमीटर जर आलं 4.24 गुणिले 1 करा आणि उत्तर जे आहे 4 किलो न्यूटन एवढं उत्तर आलेलं आहे. रिझल्टंट हा डॉटेड लाईन दाखवा. आता बघा आरो कुठून सुरू झाला, इथून सुरू झाला, इथं आला, वरी गेला, इकडं आला, इकडं आला आणि पुन्हा खाली आला आणि हे जॉईनिंग झालं. हे उत्तर आता ह्याला असं आहे तर उत्तर अपोजिट डायरेक्शन मध्ये ह्याचा आरो येतो. हे उत्तर आहे. म्हणजे ए टू ए हे जे अंतर आलेलं आहे ते उत्तर आहे. हॅलो हॅलो, माझा आवाज तुम्हाला येत नाही, तुमचा मला येऊ लागलाय. आता हे रेकॉर्डिंग झालेली आहे. हॅलो, आता हे रेकॉर्डिंग झालेली आहे, ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. हॅलो हॅलो, हे उत्तर आहे.